8वा वेतन आयोग हा सध्या देशातील कोट्यावधी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय ठरलेला आहे. प्रत्येक 10 वर्षांनी केंद्र सरकार नवीन वेतन आयोग स्थापन करून कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा आढावा घेते. 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता आणि आता जवळपास 10 वर्ष पूर्ण होत असल्याने 8वा वेतन आयोग लागू होण्याची चर्चा वेगात सुरू आहे. सरकारकडून अद्याप अंतिम अधिसूचना जाहीर झालेली नसली तरी 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये पगार किती वाढणार, फिटमेंट फॅक्टर किती असेल आणि कोणत्या लेव्हलला किती फायदा होणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः लेव्हल 3 कर्मचाऱ्यांचा पगार 8व्या वेतन आयोगात किती वाढू शकतो याचं संपूर्ण गणित सविस्तरपणे समजून घेणार आहोत. लेव्हल 3 मध्ये लिपिक, हेड कॉन्स्टेबल, टेक्निशियन, असिस्टंट अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो. सध्या 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 3 कर्मचाऱ्यांचा किमान बेसिक पगार सुमारे 21,700 रुपये आहे. यावर महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर भत्ते मिळून एकूण वेतन तयार होते. आता 8व्या वेतन आयोगात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर. फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या बेसिक पगारावर किती गुणाकार करून नवीन बेसिक ठरवला जाईल हे ठरवणारा घटक. 7व्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. मात्र 8व्या वेतन आयोगासाठी वेगवेगळे अंदाज समोर येत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर 1.83 ते 2 दरम्यान असू शकतो, तर काही अहवालांनुसार तो 2.28 किंवा त्याहून अधिक असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. जर आपण सरासरी आणि व्यवहार्य अंदाज म्हणून फिटमेंट फॅक्टर 1.92 धरला तर लेव्हल 3 कर्मचाऱ्यांचा नवीन बेसिक पगार कसा होईल हे पाहूया. सध्याचा बेसिक पगार 21,700 रुपये असल्यास 21,700 गुणिले 1.92 बरोबर अंदाजे 41,600 ते 41,700 रुपये इतका नवीन बेसिक पगार होऊ शकतो. म्हणजेच केवळ बेसिक पगारातच सुमारे 19 ते 20,000 रुपयांची थेट वाढ दिसून येऊ शकते. ही वाढ निश्चितच मध्यमवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरेल. बेसिक पगार वाढल्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भत्ते. 8वा वेतन आयोग लागू होताना महागाई भत्ता म्हणजेच DA पुन्हा शून्यावरून सुरू होण्याची शक्यता असते, कारण नवीन वेतन रचनेत महागाईचा विचार आधीच बेसिकमध्ये समाविष्ट केला जातो. त्यामुळे सुरुवातीला DA कमी किंवा शून्य असू शकतो आणि पुढील 6 महिन्यांनी तो हळूहळू वाढत जाईल. मात्र याचा फारसा तोटा कर्मचाऱ्यांना होणार नाही, कारण बेसिक पगारच मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल. घरभाडे भत्ता म्हणजेच HRA हाही वाढलेल्या बेसिक पगारावर आधारित असतो. जर कर्मचारी X शहरात असेल तर त्याला सुमारे 24% HRA मिळतो. अशा परिस्थितीत 41,600 बेसिकवर साधारण 9,900 ते 10,000 रुपये इतका HRA मिळू शकतो. Y आणि Z शहरांमध्ये हे प्रमाण थोडे कमी असेल तरीही 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत HRA मध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि इतर लहान मोठे भत्ते मिळून एकूण पगार आणखी वाढतो. जर आपण एकूण अंदाजे गणित पाहिले तर लेव्हल 3 कर्मचाऱ्यांचा ग्रॉस सॅलरी 8व्या वेतन आयोगात साधारण 52,000 ते 55,000 रुपयांदरम्यान जाऊ शकतो. सध्या जो पगार सुमारे 35 ते 38,000 रुपयांच्या आसपास आहे, त्यामध्ये थेट 15 ते 18,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वाढ केवळ आर्थिकच नाही तर कर्मचाऱ्यांचा मनोबल वाढवणारी ठरेल.